हरि ओम. अनंत रूपो अनंत श्री अयुतर्मन्युर्भयापह चतुरस्रो गभीरात्मा विदिशो व्यादिशो दिशा. श्री विष्णू सहस्रनाम श्लोक क्रमांक 113 आणि नाम आहे 932. अनंत रूप. अनंत रूप म्हणजे असंख्य रूपे असलेला. अनेक बाहूदर वक्त्र नेत्रम पश्यामि त्वां सर्वतोऽनंत रूपम नान्तन्न मध्यम न पुनस्त्ववादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप अनादि मध्या अनंत वीर्यम अनंत बाहू शशी सूर्य नेत्रम. गीता 11:16-19. अनंत बाहू, अनंत उदरे, अनंत मुखे व अनंत नेत्रे असून सर्व बाजूनी अनंत रूपी तुलाच मी पाहतो आहे. पण हे विश्वंभरा, हे विश्वेश्वरा, तुझा आदी मध्य अंत मला दिसत नाही. अनंत शास्वी नागानाम आदी मध्य अंतरे. अनंत शक्ती, अनंत भुज, चंद्र सूर्य हे ज्याचे डोळे आहेत व प्रज्वलित अग्नी हे ज्याचे मुख आहे, असा तू या विश्वाला आपल्या तेजाने कापवित आहेस. नामे अनंत रूपे अनंत व्यापी दिगंतराला ना ठाव येथे ना ठाव तेथे जाणीव अंतराला. मंदिरात अंतरात तोच नांदत आहे. नाना देही नाना रूपी तुझा देव आहे. अशा अनंत रूप श्री विष्णूंचा महिमा अपरंपार आहे. 933. अनंत श्रीही अपरिमित पराशक्ती असलेला, असीम ऐश्वर्य शोभा असलेला, अणुरणीयान महतो महियान भगवंत सर्वांच्या हृदयात सर्वाधिक सर्व गुणमय लीलामय अखिल रसामृत मूर्ती आहे. पुरुषावतार, कलावतार, अवशेषावतार, प्रभावतार, वैभवावतार आणि परावस्था अवतार हे सगळे त्यांच्या अंतर्गत येतात. ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशस्श्रियः ज्ञान वैराग्यो यश्चैव क्षणां भग इतिंगना ज्ञानशक्ती वदेश्वराय वीर्य तेजांश शेषतः. अनंत ऐश्वर्य, अनंत वीर्य, अनंत यश, अनंत श्री, अनंत ज्ञान आणि अनंत वैराग्य ही 6 वैशिष्ट्य नित्य वर्तमान असतात. त्यालाच भगवान अनंत श्री असे म्हणतात. अशा अनंत श्री विष्णूंचे अनंत गुण गाऊ. 934. जितमन्यु. क्रोध जिंकलेला, रागावर नियंत्रण असलेला, जसा जितेंद्रिय, इंद्रियांवरती अंकुश ठेवणारा, अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रम विमुच्च निर्मम शांत ब्रह्मभूयायो कल्पते. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम. गीता 18:53 आणि 54. अहंकार, बलम, दर्पम, काम, क्रोध, भोग पदार्थांचा संग्रह, त्याचा त्याग करून ममत्वरहित झालेला शांत असा पुरुष ब्रह्मरूप होण्याला पात्र होतो. ब्रह्मरूप झालेला तो प्रसन्न चित्तयोगी कशाची आशा करीत नाही व कशाचा शोकही करीत नाही. सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी त्याची बुद्धी सम होऊन श्रेष्ठ अशी माझी भक्ती त्याला प्राप्त होते. भगवंत अर्जुनाचे निमित्त करून आपल्याला उपदेश करतात. अशा जितमन्यू श्री विष्णूंना वंदन करते. 935. भयापह. भक्तांचे संसार भय हरण करणारा, सर्वेषां प्रपन्नानां भयम अपहरन्ति ते भयापह. सकृदेव प्रपन्नाय तवास्मीति च याचते अभयं सर्वभूतेभ्यो ददाम्ये तदत्प्रदं मम. रामायण 6:79. राग रागद्वेष विदारिणी कारिणी मोद सदा भवभयहारिणी तारिणी परमानंद प्रदा. गीतेची आरती. गीतेचे तत्वज्ञान म्हणजे जीवन रस आहे, संजीवन आहे. आरतीतही ग्वाही देतात. भक्तांचे संसार भय हरण करून त्यांना परमानंदाची प्राप्ती करून देणारी ही दिव्य औषधी आहे. अशा भयापह श्री विष्णूंची कास धरून मुक्त हो. 936. चतुरस्र.
कर्मानुसार न्यायाने फळ देणारा. ये यथा मां प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम्. मम वर्तमान वर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. तां कर्मणां सिद्धिं यजन्त ये देवताः. क्षिप्रमी मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. गीता 4:11-12. भगवंत आपल्या अनन्य भक्तांच्या इच्छेनुसार दिव्य भावामध्ये आदान प्रदान करतात. एखाद्या भक्ताला श्रीकृष्ण आपले सर्वश्रेष्ठ एकमेव स्वामी असावेत, दुसऱ्याला मित्र असावेत, कोणाला पुत्र असावेत, कोणाला प्रियकर असावेत, अशी इच्छा असेल त्याप्रमाणे त्यांना तसे फळ देतात. कोणाला विशेष सिद्धी हवी असेल तर त्यांना सिद्धी प्राप्त करून देतात. योग्यांना साधनेद्वारे, योग साधनेद्वारे ज्ञान देतात. भगवंत भौतिक सृष्टीच्या अतीत आहेत, तरीही मूर्ख लोक तरीही मूर्ख लोक देवतांची आराधना करतात, कारण त्यांना त्वरित फलप्राप्ती हवी असते. त्यांना फलप्राप्ती होते, पण ते जाणत नाहीत ही अशी फलप्राप्ती क्षणिक असते आणि ती अल्पबुद्धी लोकांसाठी असते. बुद्धिमान मनुष्य कृष्ण भावनेमध्ये असतो आणि त्वरित पण क्षणभंगूर फलासाठी त्याला देवदेवतांची आराधना करण्याची मुळीच आवश्यकता नसते. या भौतिक जगातील देवदेवता तसेच त्यांचे आराधक यांचा भौतिक जगाच्या विनाशाबरोबर विनाश होईल. देवदेवतांनी दिलेले वर भौतिक आणि तात्पुरते असतात. भौतिक जगत आणि देवदेवता यांचे आराधक असणारे निवासी हे ब्रह्मांड रूपी महासागरातील बुडबुडे आहेत. तरी या जगामध्ये मानव समाज हा भूमीची मालकी, कुटुंब आणि उपभोग्य पदार्थ यासारख्या क्षणभंगूर भौतिक ऐश्वर्य प्राप्तीसाठी वेडा झालेला आहे. अशा तात्पुरत्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी हे लोक देवदेवता किंवा मानवी समाजातील शक्तिशाली मनुष्याची पूजा करून मंत्रीपद मिळवतात. ते सर्व इंद्रियोपभोगाच्या मागे लागलेले असतात. इंद्रियोपभोगासाठी अल्पशा सुविधा मिळवण्यासाठी ते देवता म्हणून गणल्या जाणाऱ्या शक्तिशाली जीवांचे पूजन करण्याकडे आकर्षित होतात. हा श्लोक दर्शवतो की लोकांना क्वचितच कृष्ण भावनेमध्ये आस्था असते. विषलोलूप भोगामध्ये रुची असणारे कोणत्या तरी शक्तिशाली जीवांची उपासना करतात, म्हणून चतुरस्र विष्णूंची चिरंतन भक्ती करून. 937 गंभीर आत्मा. गंभीर मनाचा, स्थिर, शांत, ठाम, न ढळणारा मनुष्य स्वभावाचा एक गुण विशेष. आत्मनिरीक्षक मनुष्य हा भौतिक सुख आणि सुखदुःखांच्या बाबतीत नेहमी उदासीन असतो. तो भौतिक परिस्थितीमुळे विचलित न होता आपल्या आत्मसाक्षात्काराच्या कार्यामध्ये मग्न असतो. आपुर्यमाण मचल प्रतिष्ठम समुद्र माप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे सशांती मापनोति न काम कामी. गीता 2:70. विशाल समुद्र जरी नेहमी पाण्याने भरलेला असला तरीही विशेषतः पावसाळ्यामध्ये तो नेहमी अधिकाधिक पाण्याने भरला जात असतो. तरी समुद्र तसा शांत, स्थिर आणि गंभीर राहतो. तो खवळूनही जात नाही किंवा आपल्या तीराची मर्यादाही ओलांडून जात नाही. हेच कृष्ण भावनेत स्थिर झालेल्या मनुष्याच्या बाबतीत सत्य आहे. जोपर्यंत एखाद्याला भौतिक शरीर आहे तोपर्यंत इंद्रिय तृप्ती करता शरीराच्या मागण्या चालूच राहतील. तरी सुद्धा भक्त हा परिपूर्ण असल्यामुळे तो अशा इच्छाने विचलित होत नाही. कृष्ण भावना भावित मनुष्याला कशाची आवश्यकता नसते, कारण भगवंत त्याच्या सर्व भौतिक गरजा पुरवितात. म्हणून परिपूर्ण असलेल्या समुद्राप्रमाणे तो स्वतःमध्येच परिपूर्ण असतो. समुद्रामध्ये प्रवेश करणाऱ्या नद्यांप्रमाणे त्याच्या मनात इच्छा येतही असतील, पण तो आपल्या कर्तव्यामध्ये दृढ असतो. इंद्रिय तृप्तीच्या इच्छाने तो यत्किंचितही विचलित होत नाही, कारण त्याच्याकडे जरी इच्छा असल्या तरी भौतिक इंद्रिय तृप्ती करण्याची त्याची प्रवृत्ती पूर्णपणे त्याची नष्ट झालेली असते. तो भगवंताच्या दिव्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये तृप्त असल्या कारणाने नेहमी समुद्राप्रमाणे स्थिर व आनंदी राहू शकतो आणि म्हणूनच पूर्ण शांतीचा आनंद घेऊ शकतो. इतर लोक मात्र ज्यांना भौतिक यशच काय
तर मोक्षाचीही कामना नसते, ते कधीच शांती प्राप्ती करू शकत नाहीत. अशा शांत गंभीर भक्ताचे येथे वर्णन केले आहे. भगवंत जसा अलिप्त राहतो, त्याला सुख दुःख द्वंद्व भेडसावत नाही. उत्पत्ती झाली म्हणून त्याच्यात कमी होत नाही, प्रलय झाला म्हणून तो वाढत नाही, आटत नाही, तो गंभीर असतो. अशा गंभीर आत्मा श्री विष्णूंचे गुण आत्मसात करू. 938 विदिशः योग्यतेनुसार विशेष फल देणारा. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुयती सित्वास्यामंत कालेपी ब्रह्मनिर्वाण मृच्छती. गीता 2:72. आध्यात्मिक आणि दिव्य जीवनात हाच मार्ग आहे आणि याची प्राप्ती झाल्यावर मनुष्य मोहित होत नाही. मृत्यूच्या शेवटच्या क्षणी जर एखाद्या याप्रमाणे स्थित असेल तर तो या भगवत धामात प्रवेश करू शकतो. श्रीकृष्णांना शरण जाऊन राजा खटवांगाने जीवनाच्या या स्थितीची प्राप्ती आपल्या मृत्यूच्या केवळ काही क्षणापूर्वीच केली. निर्वाण म्हणजे भौतिक जीवनाचा अंत करण्याचा मार्ग होय. भक्तिपूर्ण सेवा आणि भगवत धाम दोन्ही परम किंवा आध्यात्मिक स्तरावर असल्याने भगवंताच्या दिव्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होणे म्हणजेच भगवत धामाची प्राप्ती केल्याप्रमाणे आहे. भौतिक जगामध्ये इंद्रिय तृप्तीसाठी कर्म केले जाते, तर आध्यात्मिक जगतामध्ये कृष्ण भावना भावित होऊन कर्म केले जाते. या जीवनात सुद्धा कृष्ण भावनेची प्राप्ती म्हणजे त्वरित ब्रह्मप्राप्ती होय. आणि जो कृष्ण भावनेत स्थिर आहे त्याने निश्चिंतपणे भगवंत धामात पूर्वीच प्रवेश केला आहे, असे विदिश श्री विष्णू आपल्याला उपदेश करतात. 939 व्यादिशः इंद्रियादिकांना निरनिराळ्या आज्ञा देणारा. देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्त श्रेय परमवाप्स्यत. भगवान जे यज्ञ पुरुष किंवा सर्व यज्ञांचे भोक्ता म्हणून जाणले जातात, ते सर्व देवदेवतांचे अधिपती आहेत. ज्याप्रमाणे शरीराचे विविध अवयव पूर्ण शरीराची सेवा करतात, त्याप्रमाणे देवदेवता भगवंतांची सेवा करतात. इंद्र, चंद्र, वरुण यासारख्या देवतांना भौतिक कार्याची व्यवस्था करण्यासाठी अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. वेद आपल्याला या देवतांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञ करण्याचा आदेश देतात, जेणेकरून ते पुरेशा प्रमाणात अन्नधान्य निर्मिती करण्यास, पुरेशा प्रमाणात हवा, प्रकाश, पाणी पुरवठा करण्यास प्रसन्न होतील. जेव्हा श्रीकृष्णांची पूजा केली जाते तेव्हा त्यांच्या शरीराच्या विविध अवयवांप्रमाणेच असणाऱ्या देवदेवतांची आपोआपच पूजा होते. म्हणून देवदेवतांची वेगळी पूजा करण्याची आवश्यकताच नाही. तमीश्वराणां परमं महेश्वरं तं देवतानां परमं च दैवतं पतिं पतीनां परमं परस्तात् विदामदेवं भुवनेश मीड्यं न तस्य कार्यं करणं च विद्यते न तत्समश्चाभिकश्च दृश्यते परास शक्ती विविधैव श्रूयते स्वाभाविकी ज्ञानबलप्रिय क्रियाच. श्वेताशतरोपनिषद 6:7-8. भगवद्गीता जशी आहे तशी. पृष्ठ 138. परमेश्वर हे सर्व नियंत्रकांचे नियंत्रक आहेत आणि ते विविध ग्रहांच्या सर्व देवतांपेक्षाही श्रेष्ठ आहेत. प्रत्येक जण त्यांच्या नियंत्रणाखाली आहे. केवळ भगवंताने सर्व जीवांना विशिष्ट शक्ती प्रदान केली आहेत. जीव स्वतः श्रेष्ठ नाही, ते सर्व देवदेवतांद्वारे पूजनीय आहेत. ते सर्व नियंत्याचे सर्वश्रेष्ठ नियंता आहेत. म्हणून ते सर्व प्रकारच्या भौतिक नेत्यांपेक्षा आणि नियंत्रकांपेक्षाही दिव्य आहेत आणि सर्वांद्वारा पूजनीय आहेत. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणी नाही आणि ते सर्व कारणांचे परम कारण आहेत. अशा व्याधिश श्री विष्णूंची कृपा संपादन करून घेऊ. 940 दिशः वेद रूपाने सर्वांना कर्माचे योग्य फल देणारा. वेद तरुचे मधुर फळ स्वादुरसे जे सोज्वळ आत्मा राम मुनी सकळ सेवनी झाले जन सफळ. भागवत आरती. ज्याने भगवंताला जाणले
आत्मज्ञानाने अनुभवले ते तृप्त झाले. सवयी पुंसाम परो धर्मो येतो भक्ती अधोक्षजे. सर्व धर्मांचे परमलक्ष्य म्हणजे भक्ती होय. सर्व धर्माची परमसिद्धी म्हणजे भक्ती योगाची प्राप्ती होय. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव. सामान्यतः आत्मसाक्षात्कारासाठी वैदिक ज्ञान आवश्यक आहे, परंतु नारद मुनी कधीच आध्यात्मिक गुरूंच्या आश्रमी गेले नाहीत. त्यांना वैदिक सिद्धांतांचे शिक्षणही प्राप्त झाले नाही, तरीही त्यांना वेदाध्ययनाचे परमफल प्राप्त झाले. वेदांत सूत्रातही याचे वर्णन पुढील शब्दात करण्यात आले आहे. प्रकाशस्य कर्मण्य भासात भक्तियोग इतका प्रभावी आहे की केवळ भक्तिपूर्ण कार्यामध्ये निमग्न झाल्यामुळे मनुष्य प्रबुद्ध होतो, ज्ञानी पंडित होतो. त्याचे प्रत्यक्ष उदाहरण नारद मुनींच्या पूर्वजीवनावरून पाहण्यास मिळते. नारद मुनी आपल्या पूर्वजन्मामध्ये दासीपुत्र होते, अशिक्षित होते. तसेच त्यांचा उच्च कुळातही जन्म झाला नव्हता. परंतु जेव्हा त्यांची माता महान भक्तांची सेवा करीत असे, तेव्हा ते सुद्धा त्यांची सेवा करीत असत. नारद मुनी प्रार्थना करताना म्हणतात, बाल्यावस्थात महाभगवतांची चातुर्मास्यामध्ये सेवा करीत असताना ते त्यांच्याशी निकट सत्संग करीत असत. काही वेळा ऋषीमुनी आपले शेष अन्न पानावर सोडत असत. बालकाला शेष अन्नाची चव घेण्याची इच्छा होई आणि अशा प्रकारे ते अन्न खाल्ल्यामुळे बालक सर्व पापकर्मातून मुक्त झाला. जसजसे त्या बालकाने अन्न सेवन केले तसे तसे हळूहळू ऋषींप्रमाणे त्याचे हृदय शुद्ध झाले. महान भक्त अखंड भगवत भक्तीचे श्रवण आणि कीर्तनाद्वारे रसास्वादन करीत असतात. नारदामध्ये या रुचीचा हळूहळू विकास झाला. साधूंशी सत्संग केल्याने नारदांना भगवंतांच्या लीलाचे श्रवण आणि कीर्तन करण्याची गोडी प्राप्त झाली. नवविधा भक्तीतल्या पहिल्या 2च पायऱ्या त्यांना प्राप्त झाल्या. ते पार्षद देवर्षी नारद झाले. भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 9 पृष्ठ 326 आणि 327 अशा दिशः श्री विष्णूंना वंदन करते. त्यांचा महिमा अपरंपार आहे. अशा प्रकारे श्लोक क्रमांक 113 आणि नामे 940 संपन्न झाली. हरि ओम.